तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके। जय बोलो 24 भगवान की जय। कुंद कुंद स्वामींना आचार्यपद द्यायचा निर्णय झाला, तर आता अजून आचार्यपदाचा दिवस दूर आहे, त्यामुळं त्यांचं स्वतःचं अध्ययन चालू आहे की आचार्य बनल्यावर काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, किंवा मला माझी साधना करत कसं संघाला मार्गदर्शन करायचं आहे ह्याचा अभ्यास करतायत ते. आणि कसं करतायत, कुठल्या शास्त्रातनं वाचून वगैरे नाही, प्रॅक्टिकली जे दिसतंय त्याच्यातून शिकावं लागणार. त्यामुळं ते त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं सगळं अध्ययन चालू आहे. तर इथंपर्यंत आलं होतं की त्यांनी काय घेतलं, मी आचार्य झालो तर कोणाला संघ वाढवण्यासाठी म्हणून दीक्षा देणार नाही, किंवा काय सांगितलं अजून, ख्याती मिळावी, प्रसिद्धी मिळावी ह्याच्यासाठी म्हणून मी काय कार्य करणार नाही. कभी भी अपने श्री संघ एवं शिष्यों की प्रशंसा नहीं करूँगा, करायची नसते असा बोध घेतला का. सुगंधित फूल की प्रशंसा नहीं करनी पड़ती, हवाएं ही उसका परिचय दे देती है. त्यामुळं जे योग्य संघ असेल, योग्य मुनी असतील तर त्यांचा परिचय सहजासहजी होणार आहे. ते आपल्या ध्यानामध्ये, आपल्या आत्मानुभवामध्ये लीन असतील तर सहज सगळ्यांना समजणार आहे की ह्यांची चर्या उत्कृष्ट आहे, सांगावं लागणार नाही आहे. आणि काय सांगायचं हो, सांगितलं तर मी फार छान ध्यान करतो का, मला फार फार ज्ञान आहे, मग सांगितलं तर काय छान म्हणायचं त्याला. म्हणजे ज्याला त्या पर्यायामध्ये रुची झाली, काहीतरी उपलब्धी झाली आहे त्याच्यामध्ये अडकला तो जीव, तर साधना काय करणार. म्हणून सांगितलं आचार्य बनने में अद्भुत स्वाध्याय की आवश्यकता होती है. हे वाचलं होतं आपण. द्रव्यगुण पर्याय की स्वतंत्रता बोध ही आचार्यपद की रक्षक है. सगळ्यांचे द्रव्य गुण पर्याय भिन्न भिन्न आहेत, हे मला समजलं तर आचार्यपदाचं चांगलं पालन होईल माझ्याकडून, असं त्यांना म्हणायचं आहे. कोणाचंही मी करता नाही आहे, किंवा कोणावर मी अधिकार गाजवणारा नाही आहे. भेद विज्ञान एक समय को भी दुःखी नहीं होने देता है. एवढा मोठा संघ आहे, भार आहे, कसं मी पेलवणार, कसं त्याच्यामध्ये मी निर्विकल्प राहणार, कशाची आकुलता. म्हणून सांगतायत की भेद विज्ञान आहे ते सुखी ठेवतं जीवाला. हम तो सहज भवितव्य के ज्ञाता मात्र है, अतः सदा आनंद करते रहे. साधुओं का परिचय तो ध्रुव स्वभाव है, उसी में उपयोग अहम उच्चतम साधना है. जेव्हा स्वभावामध्येच उपयोग ठेवतो तर तीच खरी साधना आहे. बाकीची साधना कशाला म्हणायची. स्वाध्याय, स्तुती, वंदना हे सगळं तप आहे की, पण ते त्याच्या समोर ही उत्कृष्ट साधना आहे. जगत इसे नाही पहचानेगा, कोणाला समजणार आहे हे कशी साधना करतात. बाहेरून तुम्हाला दिसलं की हातावर हात ठेवून असं तासनतास स्थिर बसतात, सांग साधक आहेत की नाही. उत्कृष्ट साधना आहे की नाही. सामायिकाला बसलेले ते सेठजी, आणि काय प्रतिज्ञा केली होती, दिव्यातलं तेल संपेपर्यंत, ते दिवा विजेपर्यंत मी सामायिक करणार. आणि पत्नी फार प्रेमळ असती, फार. काय केलं तिने, पतीला त्रास होणे अंधाराचा म्हणून जीव घेतला अक्षरशः, असं म्हणायचं आता त्याच्यात. अशी असती पत्नी, म्हणून पत्नीच्या नादी लागायचं नाही, संयम. आपल्याला अशी साधना करायची एकात्वाची. तर म्हणून म्हटलं की तर मला माझी साधना करायला, माझा विषय माझ्याजवळ आहे, माझं साधन माझ्याजवळ आहे, आणि मी साधना करतोय हे इतरांना काय समजणार आहे, कुठल्या जगाला बघून समजणार आहे की तुम्ही काय साधना करताय. सगळ्यांना वाटलं पाहून क्रिया की ते सामायिकामध्ये गेले म्हणजे चांगली गती झाली असेल. पण ते निमित्त ज्ञानी होते म्हणून कळाला, तो म्हणून काय झाला, बेडूक झाला. मग आपण कुठं जाणार, त्याच्या बाजूला कुठं तर जाऊ नका.
जगत इसे नहीं पहचानेगा. जे काही तुम्ही ध्यान करताय, अनुभव करताय, कोणालाही समजणार नाही. तो आनंद फक्त तुम्हाला मिळणार आहे तुमचा. आणि मी किती आनंदी आहे जगाला काय कळणार आहे? कसं कळणार? बघ त्यांच्याकडे कसे आनंदी आहेत क्षीरसागरजी महाराज. म्हणजे आपल्या मस्त आपल्या धुंदीमध्ये असायचे ते. कोण या बसा वाचा जावा काय म्हणा नाही म्हणा, आपलं बस. त्याला म्हणायचं उच्चतम साधना. जगत इसे नहीं पहचानेगा कभी नहीं. उसे तो जो दिखता है वही साधना मानकर जय जयकार करता है. जे दिसतंय त्याला बघूनच लोक मानतात की काय दिसतंय लोकांना? साधना म्हणजे खूप व्रत करतात, काहीतरी फार उत्कृष्ट चारित्र्य पालन करतात, नजरसुद्धा हलत नाही, इतकं दृढ साधना करतात. सगळं पाहून लोकांना जे दिसतंय त्याच्यावरून 28 मूलगुण एकदम व्यवस्थित पाळतात, निर्दोष पाळतात, स्त्रियांकडे पाहत पण नाहीत. असं आमच्याकडे आलेल्या अनेक साधूंची आम्ही कीर्ती ऐकली. म्हणजे असं पाहणाऱ्यांची दृष्टी ही आहे. हे नाही पाहत लोक की हे स्वतःचा अनुभव घेण्यात किती मस्त आहेत आणि तोच उपदेश त्यांच्या वचनातून येतोय. त्यांच्या वचनाने अनेकांनी प्रेरित होऊन आत्मानुभव केलाय, ही त्यांच्याकडून झालेली आपली उपलब्धी. खरं पण हे पाहणारं जग नाही आहे. जगाला जे इष्ट आहे तेच पाहणार. जो दिखता है वही साधना मानकर जय जयकार करता है. हो ना, म्हणूनच की ज्याची आत्मानुभवाची ज्याला प्राप्ती झाली आहे ना, आगमानुसार वचन आहे तेवढी पहा आणि बाकीचं मग गौण झालं त्याच्या समोर. चर्येत दिसेल कमी जास्त. म्हणून म्हणलं की उत्तर गुणामध्ये कधी कधी कमी जास्तपणा दिसतो मुनींच्या, पण म्हणून त्यांच्या अनुभवामध्ये त्यांच्या भावलिंगत्वामध्ये आपण दोष लावू शकत नाही. शक्ती अनुसार त्यांचं ते करतील. असं आता अनेक जण तुम्हाला खडखडीत उपास करताना दिसतील, पण कोणी असतील ते आपलं एकासनं करणं बाकी कुठली विधी सुद्धा पाळत नाहीत. म्हणजे काय म्हणायचं, कर धरणं फार उग्र तीव्र असं काय दिसणार नाहीत. बस त्यांना आपल्या साधनेमध्ये आहे ना इंटरेस्ट, मग ते जेवढं उपयोग तिथं लावू शकतात तेवढं लावतील. असं काहीतरी फार कठीण विधी घेणं, कळतंय ना विधी. हां, आपली शक्ती बघून शेवटी निर्विकल्पता राहणार आहे हे बघून ते तप करतात. हां, मग काय म्हणजे आता समज मिळाली नाही विधी. जसं झालं ना एकदा, एक महाराजजी होते, तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव काय होतं, काय तर महाराजांचं नाव होतं, लक्षात नाही माझ्या आत्ता. तर त्यांनी कुठेतरी विहार करत एका गावात थांबले होते. आत्ता अलीकडचीच गोष्ट आहे बरं का. तर ते खूप चांगलं उपदेश द्यायचे, साधना त्यांची उत्कृष्ट होती असं ऐकून आहे आम्ही. म्हणजे त्यांची कुंडलगिरीला समाधी आहे. तर त्यांनी सांगितलं एका गावात थांबले होते आणि त्यांनी प्रवचन रोज जे करणार ना त्याच्यात जे एक्सप्लेन करतील तशी विधी धरत होते. मग ते ऐकणारा किती जागरूक पाहिजे समोरचा. आणि असंच त्यांनी एक दिवस काहीतरी सांगितलं की आपण केळी कसं खायचं असतं. कसं खातो आपण, काढलं साल काढून तर खातोच की, ऑब्वियस आहे ते, काय त्याकडे खात नाही. पण साल काढल्या तोंडाला लावतो तसं नाही. तर सांगितलं ते उघडून 2 भाग करून त्याचे 3 भाग करायचे. म्हणजे मध्ये जे त्याची शीर असती ना, काय म्हणायचं, एक शीर ती असती ना, त्यातनं जर तुम्ही ओपन केलं तर 3 फाक होतात. ते बघून खायचं असतं कारण मध्ये जीवांची उत्पत्ती होऊ शकते म्हणून. हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ती विधी धरली होती. 3 फाका दिसले तसे तर मी पटणार. आणि त्या दिवशी त्यांना उपास पडला. केळी धरलं की लोकांनी, पण त्यांना तसं पाहिजे होतं म्हणे हातामध्ये. आणि मग पहिला उपास झाला. दुसरा तेव्हा बहुतेक माताजी सोलापूरमध्ये होत्या आणि ते कुठंतरी जवळपास होते, मला माहीत नाही कुठं होते, तुळजापूरच्या जवळपास कुठंतरी. तर त्यावेळेस दुसरा दिवस उजाडला आणि सगळीकडं गर्दी की विधी पटली नाही म्हणून अंतराय आहे, म्हणजे उपास पडलाय. मग सगळ्यांनी फार सतर्कतेने सगळं धरलं, पण तरी सुद्धा हे कोणाला लक्षात येत आहे. मग निरोप आले सगळे सोलापुरामध्ये आणि गावांमध्ये गेले बाजूबाजूला जिथं ते जात होते पूर्वी. आणि मग त्यांना त्यांच्यातले एक श्राविका होत्या, त्या सुज्ञ होत्या. आणि त्यांनी जाऊन विचारलं की, म्हणले त्यांनी काय काय घेतलंय प्रवचनामध्ये मला सांगा.
आणि मग त्यांनी ते काहीतरी 2-3 दिवसातले प्रवचन सगळे ऐकले. असतं निमित्त, तुमची दृढता फक्त महत्त्वाची असते तिथं. 2 दिवस तुम्हाला दृढ राहावं लागणार. तर तिसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःहून तशी विधी मिळाली त्यांना. कसं होऊ शकतं सांग असं इम्पॉसिबल वाटतं. काय तर सांगितले असतील कानात कोणतरी, असं नाही आहे. म्हणजे तेवढं ती विधी मिळीपर्यंत कदाचित उपास घडेल एखाद्याला. आणि ते सुद्धा म्हटलं कोणी शक्ती अनुसार करतात बहुतेक, हो ना. मग म्हणजे आज विधी धरली नाही, मिळाली नाही आज ती विधी, तर उद्या असं काही नियम नाही आहे. म्हणजे कोणी ती विधी पूर्ण होईपर्यंत उपवास करतील, किंवा कोणी आज वेगळी नाही मिळाली तर आज उपवास, उद्या वेगळी विधी धरतील, असं पण करू शकतात आपल्या शक्ती अनुसार. पण हे म्हणजे काय साधना नाही, हेच सांगायचं आहे. महाराजांनी कधी असल्या गोष्टींवर जोर दिला नाही. द्यायला नको आहे असं नाही आहे. ज्याची शक्ती आहे ते अवश्य पालन करणार. पण ज्याला आपलं आनंद घ्यायचा आहे ना, त्या शरीराला न सतवता घ्यायचं आहे ना, करा ना. करतात काय क्लेश, काय क्लेश तप पण करतात लोक. पण मला माझी साधना आत्ता करायची आहे ना उत्कृष्ट, असं शरीर उत्कृष्ट नाही आहे आता या काळामध्ये. त्यामुळं उपयोगाला सांभाळून करायचं आहे. म्हणून ते सांगितलं उच्चतम साधना कुठली आहे, ध्रुव स्वभावाचा परिचय करणं, ध्रुव स्वभावामध्ये राहणं. आणि ते जगाला दिसत नाही, जे दिसतं त्याचंच ते जय जयकार करतात. अतः अज्ञानियों के मान को विष समान जानकर दूर से ही त्याग देना. सांगा काय कळलं. लोकांनी काय केलं, तुमची बहिरंगचर्या बघून तुमची वावा केली, तुमचं प्रशंसा केली. मग कोण ज्ञानी कोण अज्ञानी, लोक अज्ञानी आणि आपण ज्ञानी. जर त्याच्यामध्ये ते रुळले, आनंद मानला, तर दोघं पण अज्ञानीच झाले. मग त्या ज्ञानींनी दिलेला मान त्याला विष समान जाणा, आणि मला ते जाणून त्याचं दुरूनच त्याग करायला पाहिजे. ऐसी समाज को साधना नहीं, उनसे मौन रखना ही श्रेष्ठ है. जे तुमच्या कषायांची पुष्टी करतील, तुम्हाला शिथिल बनवतील, जे तुम्हाला सांसारिक गोष्टी येऊन सांगतायत, त्याच्यामध्ये भ्रष्ट करतायत, त्याचंच विकल्प देत आहेत सतत, तर त्यांच्याशी सतत मौन ठेवलेलं चांगलं. अशी साधना उत्कृष्ट असते हे सांगतायत. अशा समाजापासून एकतर दूर राहा किंवा मौन घेऊन राहा. म्हणजे येतात संपर्कामध्ये अशी लोक. काय विचारत असेल तर ते सांगा. मग मौन घ्या. म्हणजे असं म्हणायचंय की काय पण लोक येऊन बोलतात बरं का गुरूंकडे. आता आम्ही राहतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे संसार वेगळा, प्रॉब्लेम्स वेगळे, दृष्टिकोन वेगळा, सगळ्याचे वेगवेगळे अडचणी असतात, संकट असतात. त्यामुळं सगळे येऊन ते निरसन करायचं तर गुरूंच्या समोर. मग त्याच्यामध्ये कदाचित कोणाची निंदा असते, कदाचित माझा मान कशा असतो, सगळ्याचं सांगण्याचं दृष्टिकोन, सगळं ऐकत असताना सांग गुरूंची परिणती कशी, कसलं स्टेबल राहावं लागत असेल. परिचय असतो कदाचित त्या सगळ्यांचा आपल्याला. तर जर ज्यांनी ऐकलंय ना, अशा गुरूंच्या ज्ञानात जर भेद झाला की हा असलाय आणि हे असं सांगतायत, संपलं ना. मग तिथं मी काय प्रायश्चित्त देऊ शकणार ॲज अ गुरु. म्हणून सांगतायत किती स्थिर आहे त्यांची चर्या, कोणाविषयी मतभेद नाही, भेदभाव नाही, सगळे जीव रूपाने समान पाहतात. त्यामुळं कोणाविषयी काय म्हणायचं, कमी देतील प्रायश्चित्त, जास्त देतील, किंवा कोणाची निंदा करत बसतील, कोणाचं इतरांना सांगायचं तर नाहीच आहे त्यांना. आपल्याला कोणाची काय गोष्ट समजली की लगेच आपण दुसऱ्याला सांगतोय. गुरूंनी किती जणांना काय काय सांगायचं, म्हणजे किती जणांनी येऊन त्यांना सांगितलंय. तो पण ते आलोचनेचे दोष सांगितले. म्हणजे मला समजलं कोणाचं दोष नाही, गुरूंना सांगायला पाहिजे. कशासाठी, पण त्यांना ते कोणाला सांगत नाहीत, म्हणजे त्यांना काय त्याबद्दल लय वाटत. म्हणजे असं एखाद्यानं मला कोणाला सांगितलं तर काय काय वेळ असं होतं की नाही कोणाला तर अजून शेअर करावं वाटतं. तसं गुरूंना जर झालं तर मग ते पण दोष सांगितला. म्हणून त्याच्यामध्ये आचार्यांचे गुण सांगितलेत ना, रत्नकरण सावकाचारमध्ये 8 गुण सांगितलेत. कुठे वही पेन लिहा.
त्याच्यातच लिहा आता. त्याच्यात लिहा की चालतंय. काय सांगितले? 8 गुण मा सांगा. मागच्या वेळेसच घ्यायचं होतं, लक्षात नाही माझ्या. आचार्य 8 गुणवान असतात. पहिलं सांगितलं आचारवान. दुसरं सांगितलं व्यवहारवान. आचारवान म्हणजे काय? त्यांचं उत्कृष्ट आचरण असायला पाहिजे. उत्कृष्ट आचरणामध्ये आत्मानुभव, स्वभावामध्ये चरण, हेच उत्कृष्ट आचरण झालं. मग जे उत्कृष्ट आचरणवाले असतात ते आचारवान साधू आचार्य झाले. दुसरं सांगितलं व्यवहारवान म्हणजे काय? त्यांना कोणाला प्रायश्चित्त द्यायचं आहे, कोणाला काय गायडन्स द्यायचं आहे, तर कोणाला कशा प्रकाराने संबोधन करायला पाहिजे, कोणी नवीन दीक्षित आहे तर त्यांना कशा प्रकाराने आहाराची चर्या, स्वाध्यायाची चर्या, दिवसभरातली चर्या कशी समजावून सांगायची, त्यांनी कशी पाळायची, हे सगळं व्यवहार सांगणं. इतर साधूंची त्यांनी कसं राहायला पाहिजे, काय काय त्यांनी क्रिया आवर्त वगैरे करायला पाहिजेत, वंदना करायला पाहिजे, हे सगळं शिकवणं आणि योग्य रीतीने त्यांना स्थिर करणं. हे आहे. बरोबर. म्हणजे आता हे आचार्य आहेत, आचार्यांचे गुण आहेत. त्यामुळं त्यांना गाईड करायचे तर ते मुनींना गाईड करायचंय. म्हणून म्हणतायत की मुनींना काय काय सांगायला पाहिजे त्याचं व्यवहाराचं ज्ञान असणं, हे झालं व्यवहारवान. ते इंग्लिशमधनं तुम्ही लिहिणार, पुढच्या वेळी वाचताना ना काय तर तिसरंच होणार. पहिला आचारवान, व्यवहारवान, आधारवान. तिसरं म्हणजे काय? जे कोणी वयस्कर असतील, जे कोणी खचित झालेले असतील, जे कोणी काय त्यांच्याकडनं दोष घडलेले असतील, असे साधू असतील तर त्यांना आधार द्यायचं कार्य करतात, असे आचार्य असतात. बरोबर आहे असं नाही. उपस्थापित करायचं त्यांना. जर चलित व्हायला लागले तर उपस्थापित करायचं दोन्ही रीतीने. जर कोणी सतत दोष करतायत तर त्यांना तशा रीतीने दंडित करायचं, हे सुद्धा आधारच आहे एका प्रकाराने, चांगल्या दृष्टीने सुद्धा आणि ताडन रूपाने सुद्धा. म्हणून त्याला म्हणलं आधारवान. तिसरं चौथं सांगितलं प्रकर्ता. प्रकर्ता म्हणजे प्रकृष्ट रूपाने वैयावृत्तादी स्वतः करणारे. आता संघामध्ये असतील 90-95 वर्षांचे त्यागी वगैरे, तर नियमाने त्यांना सेवेची गरज असते. ते पण आपल्यासारखं एकासन करतायत, उभे राहून आहार घेत आहेत, एक टाईम अंतराय पाळून सगळं आणि सगळी चर्या करतायत, तर त्यांना आवश्यकता आहे, शरीरामध्ये शक्ती नाही आहे. तर आचार्य स्वतः जाऊन तशा साध्या मुनींची, जे काय म्हणायचं आचार्य नाही आहेत फार, पण ते वयस्कर आहेत आणि त्यांची वयावृत्त साधना वगैरे आपण करण्यामध्ये तत्पर राहतात, असे ते प्रकर्ता. चौथं. पाचवं सांगितलं अपरिस्रावी म्हणजे काय? ते आत्ता सांगितलेलं आपण. कोणी येऊन मला कोणाचे दोष त्याचे स्वतःचे दोष मला सांगितले, मी आचार्य, तर मी त्याचा स्त्राव दुसरीकडे करणार नाही, परिस्राव करणार नाही. म्हणजे इतरांना ते दोष व्यक्त न करणं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्या दोषांचं प्रक्षालन करणं आणि त्या दोषांना इतरांशी न डिस्कस करणं, कोणालाही ते समजू न देणं, ह्याला म्हणायचं अपरिस्रावी. किती झाले? 6वं काय सांगितलं? अपाय उपाय विदर्शी म्हणजे काय? अपाय म्हणजे ह्याचं काय अपाय आहे, काय तुम्ही हे दोष केलाय ना, ह्याचा अपाय काय आहे आणि उपाय काय आहे, दोन्ही दाखवणारे अपाय उपाय विदर्शी म्हणायचं. अपाय म्हणजे दोष, त्याचं तुला फळ काय मिळणार, तू हा दोष केलाय, आज तू काय केलं, समजा व्रत घेऊन मोडलाय आज तू काहीतरी, ह्याचा अपाय असा आहे की नरकगतीला जाशील. आणि उपाय काय, असं पुन्हा कधीही त्या व्रताच्या विरुद्ध जाऊ नकोस, असं वगैरे सांगणं, त्या व्रताच्या विषयी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईड सांगणं, असं म्हणा. कुठल्याही त्या मुनींच्या साधनेसाठी म्हणून त्यांच्या साधनेतल्या इन आउट्स काय असतील ते, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी, त्यांचं अपाय आणि उपाय दोन्ही सांगणं, ह्याला म्हणायचं अपाय उपाय विदर्शी. पुढं किती झाले? 6.
निर्यापक. निर्यापक म्हणजे माहिती आहे, निर्यापक आचार्य जे सल्लेखना साधणारे, साधण्यामध्ये मदत करणारे असतात. त्यांचे भरपूर प्रकार असतात. किती? 46 का 46 का 48 काहीतरी म्हणते. तर तेवढे निर्यापक आचार्य असतात. म्हणजे जे इतर मुनी आहेत त्यांचं योग्य रीतीने सल्लेखना समाधी मरण करण्यामध्ये जे तत्पर राहतात, त्यांना काय आवश्यक आहे, त्यांना कशा रीतीने अनुकूलता मिळेल, त्यांचे परिणाम कसे स्थिर राहतील, मग खाण्यापिण्यामध्ये काय, त्यांच्या राहण्यामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये काय बाधा असेल, सगळ्या रीतीने ते कसं अनुकूल राहू शकतात हे पाहतात. त्याला म्हणायचं निर्यापक आचार्य. आणि मेन ज्ञानाने स्थिर करतात. ज्ञानामध्ये सतत त्यांना संबोधन करणं, आपला उपयोग भ्रष्ट न होऊ देणं, शरीरामध्ये शरीराचा मोह न होऊ देणं, असं. तर निर्यापक. आणि शेवटचं सांगितलं औपीडक. म्हणजे काय? भयंकर साधू असतात ते. लाठी मारणार, लाता मारणार, शब्दांनी बाण मारणार, काय पाहिजे ते करतील, पण तुमचे पहिला गोड बोलून आणि नंतर पीडा देऊन देऊन तुमचे दोष बाहेर काढणार. असे असतात ते औपीडक. कुठले छान असतात. भीती दाखवून काय नाही. मग ते अपाय आणि उपाय मध्ये आलं की असा अपाय होतो तुला, तर तू कधीही असं चुकू नको हे सांगणार, तर ते अपाय झाला. अपाय आणि उपाय दाखवणारे. म्हणायचे आचार्यांमध्ये हे सगळे गुण आहेत. असं नाहीत की प्रत्येक वेगवेगळे आचार्य, असं पण म्हणायचं नाहीये. सगळ्या आचार्यांमध्ये हे असे गुण असतात, किंवा कदाचित एखाद्या गुणांमध्ये ते श्रेष्ठ असतील या 8 पैकी, तर त्या रूपाचे ते म्हणले जातील. पण म्हणून ह्यांनी पण तेच सांगितलं आता की कोणी मला जर येऊन मान देतंय, कोणी येऊन दोष सांगते स्वतःचे, तर त्याच्यामध्ये मला अहंकारी पण व्हायचं नाही आणि कोणाला ते दोष इतरांना सांगायचं पण नाही. म्हणून अशा सगळ्या जीवांशी मी मौन राहणं श्रेष्ठ आहे, जे मला कशाई बनवतील, मला दोषी बनवतील. अशा सगळ्या समाजापासून सुद्धा मला दूर राहायचं आहे, माझ्या साधनेमध्ये तत्पर राहायचं आहे. बोला. पहिला आचारवान, आधारवान, व्यवहारवान. बर, चालतंय. बोला पुढं. प्रकर्ता. प्रकर्ता प्रकर्ता प्रकृष्ट रूपाने. बोला काय लिहिलंय. प्रकर्ता म्हणजे लिहिलं नाही का काय? आणि मग कसं कळायचं तुम्हाला? आता काय इतके तुम्ही एक पाठी झाला का काय? त्याच्या पुढे शॉर्ट मध्ये लिहायचं काय आपल्याला समजण्यासारखं? परत नाही कळणार ते शब्द. प्रकर्ता म्हणजे प्रकृष्ट रूपाने वैयावृत्त आदी करणारे, जे वृद्ध त्यागी आहेत त्यांच्या साधनेमध्ये ते अनुकूलता देणारे. असं साध्या भाषेमध्ये काहीतरी लिहून घ्यायचं, म्हणजे समजतं नंतर लिहायला. घरी जाऊन एकदा सांगायचं सगळे. बघते मी काय उलट सुलट केला त्याच्यातनं, कळतंय मग. प्रकर्ता. पुढं अपरिसरावी म्हणजे थांबा, ह्यांनी लिहिलं नाही, ह्यांना सगळ्यांना माहिती आहे, ह्यांनाच विचारू. बोल प्रज्वल. अपरिसरावी म्हणजे असं असतं होय? सांगायला कशासाठी मग मी? आपल्याला लक्षात राहत नाही तर लिहायचं असतं. दोषांना अन्यांच्या समोर व्यक्त न करणारे, अन्यांच्या दोषांना अन्यांसमोर परिस्राव न करणारे, चोहो बाजूने ज्यांच्यातून ते स्त्रवित होत नाहीत दोष, असे ते अपरिस्रावी. पुढं म्हणजे काय? अपाय उपाय विदर्शी. अपाय काय आहे आणि उपाय काय आहे हे दोन्ही दाखवणारे, म्हणून अपाय उपाय विदर्शी. पुढं निर्यापक म्हणजे सल्लेखना साधणारे, अन्य साधूंची सल्लेखना समाधी मरण साधण्यामध्ये जे तत्पर असतात, त्यांच्या साधनेमध्ये वैयावृत्त करणे वगैरे जे त्याच्या गोष्टींमध्ये तत्पर असतात, त्यांना म्हणलं निर्यापक आचार्य. आणि शेवटचे औपीडक म्हणजे दयामाया न करणारे. म्हणजे तुम्ही एकदा दोष केलाय, जसं सांगितलं त्या मुनींनी की मला त्या स्त्रीकडे बघून परिणाम बिघडले, असं म्हटल्यावर मला प्रायश्चित्त द्या म्हणले. मग प्रायश्चित्त दिलं आचार्यांनी.
परत दुसऱ्या दिवशी आल्या परत म्हणले की नाही मला परिणाम बिघडले. आता आचार्यांनी काय करायचं? परत ते तुला ऑल द बेस्ट. मा आचार्यांनी काय करायचं? एकदा सांगतील, दोनदा सांगतील, तिसऱ्यांदा सांगणार नाही, ताडण करणार. म्हणजे पवित्रा घेतात मग अशा वेळेस. कारण जर नाहीतर मग सरळ मग असं संघातनं बाहेर काढणार. जर तुम्ही उत्कृष्टचर्या करू शकत नाही, जर मूळ व्रतामध्येच तुम्ही दोष लावताय, कुठलं व्रत आहे? महाव्रत आहे ब्रह्मचर्य हे, मग त्याच्यामध्येच जर दोष लावताय तर तुम्ही काय पालन करू शकणार? साधी गोष्ट म्हणजे ठीक आहे, तुम्ही काय खात नाही मध्ये सोडलेलं आणि ते खाल्लं गेलं, हे असल्या गोष्टींना प्रायश्चित्त देऊन शुद्ध करू शकतील. पण ज्याच्या निमित्तात महाव्रतच भ्रष्ट होत असेल तर हां तेच ना. पण त्या मुनींची भूमिका सांगते मी, ज्यांच्याकडून दोष घडला. हां उपाय सांगितला की त्याचं प्रायश्चित्त दिलं, पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी आल्यावर जर त्यांनी म्हणलं की माझ्याकडून परत तसा दोष झाला, परत तिसऱ्या दिवशी येऊन म्हणलं, आता काय करायचं आचार्यांनी? काढून टाकायचं लगेच. आउटच करून टाकलं त्यांनी. मग तिथं पीडक म्हणूनच सांगितलं, पीडा देतील आता, भयंकर रूपाने त्यांना पीडित करतील. आणि अशा रीतीने पुन्हा कधीही चूक न घडणार असेल हे शाश्वती वाटलं, विश्वास वाटलं तर ठेवणार, अन्यथा त्यांना त्या व्रतातून सुद्धा भ्रष्ट करतील. म्हणून मागं सांगितलं होतं ना मी, काय विहिरीच्या पाण्याचा नियम केला होता, म्हणजे नळाचं पाणी पिणार नाही असा नियम केला होता पहिला दिवस होता नियम केलेला मी. आणि घरामध्ये फार गोंधळ होता त्यावेळेस. आजीची सल्लेखना चालू होती, भरपूर लोक होती घरात, भरपूर प्रकारचे स्वयंपाक आणि पाणी आणि सगळं. त्यामुळं पहिल्या दिवशी दुसरंच पाणी पिलं हो मी. म्हणजे नळाचं पाण्याचा त्याग होता आणि गरम उकळलेलं पाणी 2 ठिकाणी 2 वेगळे ठेवले होते. मग मी ते नळाचं पाणी पिलं, मला टेस्टनी लगेच समजलं हे नळाचं आहे. मग मी एकतर बोरचं नाही तर विहिरीचं पिणार असा नियम केला. मग ते मी चुकलं म्हटल्यावर पहिला लगे पळत पळत जाऊन आम्हाला, आम्हा माझा दोष घडला असं. मग आपल्या आम्हानी म्हटलं की प्रायश्चित्त कर, परत असं करू नको असं सांगितलं पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी पण तेच झालं. म्हणजे माझा दोष नव्हतं बरं का, मी लय निर्दोष आणि झालं परत तसंच. दुसऱ्या दिवशी गेल्यावर असं ताडण केलं ना आम्हानी, हे म्हणले काय चाललंय रोज रोज तुझं असं म्हटलं. तिसऱ्या दिवसापासून आजपर्यंत कधी चुकलं नाही. पिणार नाही, विचारल्याशिवाय हात लावणार नाही, नाही मी आता चालतंय, पण दोष करायचा नाही. म्हणजे असं ताडण करून सुद्धा स्थिर करत. विचारल्याशिवाय प्यायचं नाही, विचारायला माणसंच घरात नव्हती, पाहिजे ती असं काहीतरी. त्यामुळं म्हणजे दोष घडायला नको, ह्याच्यात सावधानी कशी राहायला पाहिजे ह्याचं शिक्षण त्याच्यातून मिळतं हे सांगायचं आहे. म्हणजे आपली पण भूमिका तशी पाहिजे की जेव्हा आचार्यांकडनं आपल्याला काय सांगतायत, मार्गदर्शन करतायत, तर आपण किती त्याला जपायला पाहिजे त्या शब्दांना, कसं त्याला ग्रहण करायला पाहिजे. आणि आचार्यसुद्धा जेव्हा सांगतायत, उपदेश करतायत, त्यावेळीच त्या समोरच्याची भूमिका कशी आहे हे बघून ते पहिला त्याचं सामान्य रीतीने स्थितीकरण करणार. आणि नाही होत असेल तर पुन्हा पुन्हा मग ताडण करून का असेना त्याला स्थिर करणार. झाले का 8 मा? तर असे आचार्य 8 गुणधारी असतात असं सांगितलं जातं. पुढं, अपने चित्र मूर्ती प्रकाशन से सदा बचना. कोण कोणाला सांगताय? स्वतः सांगतोय तो, ते स्वतःला सांगतायत. म्हणजे माझे गुरु असं करत नाही तर मला सुद्धा ह्याच्यापासून वाचायला पाहिजे. म्हणजे काय रे? आपने चित्र मूर्ती म्हणजे संयम. म्हणजे काय? अपने चित्र मूर्ती प्रकाशन से सदा बचना. फोटो ना, हां तेच सांगायचं. सेल्फी, हां नाहीतर प्रमोशन काय म्हणतात त्याला तसलं, मूर्ती बनवायची. हे आजकाल असं लई चाललंय, फ्लेक्स लावायचे, हां सगळीकडं गाजावाजा करायचा. अपने चित्र मूर्ति प्रकाशन से सदा बचना. समाज में गुप्त रहकर साधना आसान हो जाती है. उलट सगळ्यांना माहीत नाही आहे तर छान साधना करू शकता का? माहिती झालं करू शकत नाही, करू देत नाहीत. हां म्हणजे म्हणून तर ते एकांतात जाऊन ते जंगलामध्ये राहायचे, कोण जंगलात येत नव्हतं म्हणून. म्हणून ते म्हणतात की समाजात जेवढं मी गुप्त राहतो ना तेवढी माझी साधना सोपी आहे.
आणि तेच गाजावाजा करून सगळ्यांना समजलं की रोज सगळीकडची लोक येणार. आणि मग सगळे रोज आले म्हटल्यावर थोडी असं मी हातावर हात ठेवून बसलं तर म्हणजे बसणार नाही असं नाही. ज्याला करायची आहे ना साधना ते तसंच करेल. तुम्ही या नाही तर जावा, काय पण करा. पण म्हणायचं की जेवढी गुप्त साधना होईल तेवढी छान आहे असं म्हणायचं. हां ज्यांना साधनाच करायची तुम्ही या जावा काय. हां मग ते नाही का प्रसिद्धी पण नाही म्हणा, म्हणजे लोक जास्त होत असती प्रसिद्धी. तशा लोकांमध्ये नाही म्हणा. हां तर सांगितलं ना ते 2 साधू होते आणि ते जाऊन त्यांना अशी एकांतात साधना करायची होती मस्त. ते जाऊन राहिले जंगलामध्ये. तर त्यांचं कुठं 1-2 प्रवचन ऐकले असतील कोणीतरी. ते जाऊन सगळे गावात सांगितलेल्या लोकांनी त्या खूप छान सांगतात आणि सगळी भीड यायला लागली गावाकडची. म्हटल्यावर त्या दोघांना परत टेन्शन आलं आणि ते एकमेकांशी भांडायला लागले. अक्षरशः जोरजोरात ओरडणं काय काय असं ताडण करणं एकमेकांचं असं जोरजोरात चाललं होतं. आणि ते आलेले लोक तिथंच थांबले. म्हटलं हे दोघं भांडतात आणि आपण त्यांच्याजवळ जाऊन काय करायचं आहे. म्हणजे असले कुठं गुरु असतात का. आणि ते मागच्या मागच निघून गेले सगळे, कोण आले नाहीत त्यांच्यापर्यंत. आणि मग हे परत ध्यानाला बसले. म्हणजे असं करायचं नसते पण एक सांगितलं. ज्याला साधना करायची दृष्टी आहे ना ते कसंही करेल. पंचकल्याणक आदी आयोजन भी लौकिक आयोजन समान ही है. सगळ्यात मोठं महत्त्वाचं पॉईंट सांगितला. काय आजकाल लोकांना इतकी पंचकल्याणक करायची आहेत काय त्याच्यामध्ये दिवाळी वाटते, आनंद वाटतो मला कळत नाही. आणि त्या एकाच्या बाजूला अशी 100 मंदिर असतील तरी अजून 101 मंदिर बांधायचं असतं त्यांना. त्या एका मंदिरात डोकं टेकवायला एक माणूस नाही. 4 मंदिरात मिळून एक माणूस जाते दर्शन करायला. आणि मग अशी मंदिरं बांधून बांधून त्याच्यामध्ये आनंद, कशाचा आनंद मला कळत नाही. काय आनंद असतो जे गाजावाजा झाला, सगळी लोक आली, मग मोठे पैसा मिळाला भरपूर असं आपल्याला. म्हणजे पंचकल्याणक आदी आयोजन भी लौकिक आयोजन समान. म्हणजे लौकिक आयोजन म्हणजे सभा भरवणं असलं इतर ठिकाणचं जे करता ना तुम्ही प्रमोशन्स करणं, काय म्हणायचं त्याला, प्रचार प्रसार करणं असल्यामध्येच अडकल्या समान झालं. लौकिक कार्यामध्ये जसं असतं त्या समानच झालं हे सगळं अडकणं त्याच्यामध्ये. म्हणजे करायची की नाही करायची पंचकल्याण. जिथं नाही आहेत मंदिरं अशा ठिकाणी करा, अवश्य करा. पण जिथं 100 आहेत तिथं भरपूर अजून करा. शिखरजीत किती मंदिर आहेत माहिती आहे का आता तुम्हाला, आणि किती देव आहेत शिखरजीमध्ये, आणि किती ठिकाणी मंदिरात दर्शन करायचं. म्हणजे आता आलेले लोक सांगतात बरं का असं, म्हटलं त्या मंदिरात आम्ही गेलो होतो ना, एवढं सुंदर होतं मंदिर. ते दुसरं म्हणते आम्ही कुठं होतो, गेलोच नाही, आम्हाला माहीतच नाही. म्हणजे इतकी मंदिरं आहेत की आता काय ते एक ठिकाणी निर्विकल्प ध्यान करू शकत नाही. एका ठिकाणी बसून आपण मस्त त्या भगवंतांसमोर ध्यान करणार तर सगळीकडे दर्शन होईल. पण नाही, सगळीकडे डोकं टेकवायचं असते. त्यामुळे एका ठिकाणी सुद्धा ध्यान नीट होत नाही. असं झालं. आम्ही गेलो होतो सागरच्या जवळ एक कुठंतरी 5-10 किलोमीटरवर बाहेर गाव होतं. गाव म्हणजे छोटं एक असंच एरिया आहे, तिथं फक्त मंदिर आहेत आणि एक ऑफिस असल्यासारखं. फार जवळपास घरं वगैरे नव्हती. पण इतकी भव्य मंदिरं, इतकी मोठ्या प्रतिमा होत्या, इतक्या मोठ्या मोठ्या अशा उभ्या प्रतिमा उभारलेल्या तर पाषाणातल्या, काळ्या आणि पांढऱ्या पाषाणातल्या, खूप भव्य होतं. असं एकच दालन ते मंदिर, म्हणजे पूर्ण मोठ्याच्या मोठं, आता समज या भिंतीपासून शेवटच्या आपल्या गेटपर्यंत असं एकच दालन, आणि त्याच्यामध्ये एवढ्या भव्य प्रतिमा. ते एका ठिकाणी बसलो ना आम्ही दर्शन करायला, मला पुढं जाऊच वाटे ना. तिथे एक 7-8-10 मंदिरं असतील अशी, आणि हे सगळे आमच्या घरातले पुढं बरोबर असणारे सगळीकडे दर्शन करायचं होतं ना, दर्शन करायला आलो होतो. आणि मला ते उठवेच ना तिथनं, इतके भाव सुंदर होते त्या प्रतिमेवरचे. ते एक ठिकाणी बसून ध्यान करावं असं. हे जाऊन कुठं जाऊन आले माहीत नाही मला. मी आपलं तिथंच बसली होती ध्यानाला. ते कुठं रत्नाचे आणि पाजूचे ठेवले होते, म्हणजे एवढे प्रतिमा बघायला सगळे धडपडून म्हणजे सगळं बघायची इच्छा आपल्याला. तर म्हणजे एकाकडे दर्शन करा भावपूर्ण, तर सगळं झालं यात्रा आपली. पंचकल्याणक आदि आयोजन भी लौकिक आयोजन समान ही है, उनसे दूर रहकर अपनी साधना करना. सबसे सुंदर मोक्ष गमन वह है जिसकी सूचना कानो कान न मिले. किती सुंदर सांगितलं. काय कळलं सांग.
सबसे सुंदर मोक्ष गमन वह है जिसकी सूचना कानो कान न मिले माँ. कुणाला काय मोक्षाला जाताना कोणाला समजत नाहीच. हां, मग तुम्हाला इथं राहून सगळ्याला समजवायचं की आम्ही किती लय भारी साधू आहे, आम्ही किती छान साधना करतोय, किती प्रभावना करतोय. मोक्षाला जाताना हेच कशाचा उपयोग नाही आहे. त्यामुळं कोणाला समजत नाही की मोक्ष गमन कधी झालं त्यांचं. कसं समजतं? केस आणि नख पडलेले असतात ना त्याच्यावरनं कुठं दिसत असणार आहेत रे ते मातीमध्ये. हां, ते पण आहे, बरोबर आहे. देवदुंदुबी वाजायला लागती आणि ते सगळे जय जयकार करतात. तेव्हा तेव्हा जेव्हा मोक्षाला जात होते ना तेव्हा होत होतं. मग त्याच्यावरून पण सगळ्यांच्या कानात जातेच की कानो कान न मिले, म्हणजे झालं त्यांचं मोक्ष. मग देव येऊन सगळ्यांना सांगणार. हां, मग ते त्या नखाला आणि केसाला ते देवांनाच दिसत असणार आहेत. आपल्याला दिसायचं म्हणजे मातीत शोधत बसावं लागतं. आणि मग त्याच्यापासून ते तशी पुन्हा काय वैक्रिक शरीराने बनवत असणार ते रूप आणि मग त्याचा अग्निसंस्कार करतात. म्हणजे म्हणायचं आहे म्हणून की अशी साधना करा की दुसऱ्याची आपल्याला गरज भासू नये आणि कोणी दुसरा आला तर त्याचा अडथळा पण होऊ नये. म्हणून असं उलटं स्वभावामध्ये गमन, मोक्षगमन म्हणजे कुठं जायचं नाही आहे. मग त्या मोक्षगमन म्हणजे स्वरूपाचा अनुभव करण्याची कोणाला कानोकान खबर लागत नसते. मी आत्म्याला जाणले कोणाला सांगायचं आहे, मला सांगून कोणाला समजणार आहे, आणि न सांगता पण कोणाला समजणार नाही, सांगून पण नाही समजणार. म्हणून सांगायचं आहे कुठं करा साधना, स्वभावाची करा, तर मोक्षगमन सहज होणार. हो. संयम सांग. जोरात सांग. मी न्याय स्वरूपी आहे. मी अनशन स्वरूपी आहे. शरीरापासून भिन्न एक शुद्ध चेतन आत्मा आहे. ज्ञानानंद स्वभावी आहे. एकोहम. निर्ग्रंथ स्वरूपोऽहम्. अकिंचन्य स्वरूपोऽहम्. परिग्रहाने रहित एक सच्चिदानंद स्वभावी आत्मा आहे. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोळे सव्वसाणं.